देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे शनी देवस्थानमध्ये मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याचा मुद्दा बाहेर आल्यानंतर येथील विश्वस्त मंडळावर टीकेची झोड उठत आहे। अशातच जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते। परंतु यापूर्वीच देवस्थान समितीने 167 कर्मचाऱ्यांना नारळ देत घरचा रस्ता दाखवला। यामध्ये तब्बल 114 कर्मचारी हे मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आणखीनच आक्रमक झाल्या होत्या। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी टीका केली असून आजच हे जागे झाले का असे म्हणत 5 वर्ष झोपले होते का असा सवाल शेख यांनी केला आहे। यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आम्ही 5 वर्षे झोपलो होतो की सोंग घेतले हा मुद्दा नाही। आम्हाला हिंदूंच्या ठिकाणी अन्य लोक नको, तो हुकुमशहा नाही आम्हाला विचारायला असे असेल तर तुमच्या घरी शेतावर कामाला न्या असे थेट प्रत्युत्तर आमदार संग्राम जगताप यांनी महबूब शेख यांना दिले आहे। आता हे सगळं आपण पाहतो की जेव्हा एखादा मनुष्य टेम्पररी काम करतो त्यावेळेला ते काही फार विषय चर्चेला येत नाही, पण ज्यावेळेला ते परमनंट करायचं, कुठेतरी नोकरी आता कायमस्वरूपी होणार आहे असं ज्यावेळेला पाहायला मिळतं तर त्यावेळेला निश्चित रूपानं स्थानिक पातळीवर उठाव होणे साहजिक असतं। ते काय 5 वर्ष झोपलो होतो का आम्ही सोंग केलं हा भाग वेगळा, पण आम्हाला ते नको आहेत हा आमचा मेन मुद्दा आहे। आणि ते काय कुठलाही हुकुमशहा नाही आहे की ते आम्हाला विचारणार आहे 5 वर्ष झोपले होते का कुठं काय चालू होते, आम्हाला ते नको आहे, त्यांनी त्याच्या घरी लावा, त्याच्या शेतीवर कामाला लावा। असं आपण पाहिलं की काश्मीरमध्ये नुकतीच एक घटना घडली की तिथं पहलगाम सारखं एक पर्यटन स्थळ होतं, भारतातून जगातून तिथे लोक यायचे, तिथे जात बघून ज्यावेळेला लोक मारले गेले, काही लोकांना जात समजा ते घाबरले, सांगितली नाही हो हा कुठल्या अँगलने विचार, लोक घाबरले। अचानक एक 47 माणूस घेऊन आला, घाबरल्यानंतर माणूस काय बोलणार आहे, तशा लोकांचे कपडे काढून त्यांना गोळ्या घातल्या, त्याला बघितलं हा हिंदू आहे का मुसलमान आहे, कपडे काढल्यावर लक्षात येतं आणि त्याला गोळ्या घातल्या। त्यावेळेस सुद्धा हे लोक असेच बोलत होते। त्यामुळे हे लोक, माझं तर मत आहे की हे जे लोक असं बोलतात ते पाकिस्तान आणि बांगलादेशचे विचाराचे लोक आहेत, त्यामुळे त्याच्या मनामध्ये शंका येणं काही गैर नाही, ते पहिल्यापासून तशा विचाराचे लोक आहेत। या सर्व घटनांमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून हा विषय नवीन चर्चेमध्ये आला की काही जिहादी लोक हे या देवस्थानमध्ये कुठेतरी कायमस्वरूपी घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर इथल्या लोकांवरती, स्थानिकांवरती अन्यायकारक निर्णय होतोय अशा प्रकारची जनभावना प्रत्येकाच्या शनी शिंगणापूरच्या परिसरामध्ये ही निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर कुठे त्याच्यावरती एक उठाव झाला आणि त्याच्यातनं ज्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला, हा एक जाहीर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं, तर त्वरित देवस्थाननी 1 दिवस अगोदर निर्णय घेतला की लोक आम्ही काढून टाकले आणि कुठेतरी त्याच्याबरोबर काही ह्या लोकांबरोबर हिंदू लोक देखील त्यांनी काढले। तर आमची शासनाला मागणी आहे की पहिलं हे मंडळ जे आज काम करतं ते बरखास्त करावं, त्याच प्रकारे ते बरखास्त केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये इतके देवस्थान जर पाहिले तर जे हिंदू देवस्थान आहेत तिथंच असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, पण जे इतर धर्माचे, मुस्लिम समाजाचं कुठलंही देवस्थान असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गाळा, दुकान सुद्धा एक दुसऱ्या हिंदू माणसाला दिलं जात नाही, तिथं कुठलाही हिंदू माणूस तिथं कामाला सुद्धा नसतो, अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून हे आपल्याकडे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि या देवस्थान, शनी शिंगणापूर देवस्थान जो आहे याच्यावरती योग्य निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा आणि पुन्हा आमचे हिंदू बांधव जे काढलेत या ट्रस्टने ते पुन्हा त्यांच्यावरती नोकरीवरती घ्यावे। असं आहे की हा जातीचा विषय नाही, हा धर्माचा विषय आहे आणि जितुद्दीन आव्हाडला याच्यावर बोलण्याचं काही कारण नाही, कारण मौलाना शरद पवारांची फौज ही कायमच जाळीदार टोप्यांचं लांगुलचालन करत आलेली आहे, त्यांना वोट बँक म्हणून ते वापरत आलेले आहेत। पण भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे हिंदूंच्या रक्षणासाठीचा पक्ष आहे। आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, मात्र आमच्या धर्माच्या बाबतींमध्ये जिथे आमचा पूर्णपणे धार्मिक अधिकार आहे अशा धार्मिक अधिकारांमध्ये अन्य धर्मियांचा हस्तक्षेप आम्हाला मान्य होणार नाही। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शनी शिंगणापूरला एका मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि आमच्याकडे माहिती मिळाली होती की देवस्थानमध्ये जवळपास 114 मुस्लिम कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केले गेलेले आहेत। हिंदू देवस्थानांमध्ये, हिंदूंच्या दानावरती चालणाऱ्या देवस्थानामध्ये अन्य धर्मियांचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच सकल हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। पण या मोर्चाचा दबाव आणि सकल शनी भक्त आणि हिंदू समाज
या सगळ्यांची एकजूट पाहून विश्वस्त मंडळांनी कालच हा निर्णय घेतला आणि त्यांनी जे कर्मचारी या ठिकाणाहून काढलेले आहेत त्याच्यामध्ये या सर्वच्या सर्व 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि म्हणून याचं संपूर्ण श्रेय सकल हिंदू समाजाचं आणि शनी भक्तांचं आहे असं मी मानतो. यापुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही देवस्थानामध्ये, हिंदू देवस्थानामध्ये असा प्रकार होऊ नये हाच आग्रह या निमित्ताने करणार. असं आहे की हिंदूंच्या भावना या त्यांच्या भावना आहेत आणि जातीयवादाचा इथे प्रश्नच येत नाही. इथे जाती व्यवस्थेवर कोण बोलतंय? हा धर्माचा विषय आहे. देवस्थान हे धर्मस्थळ आहे, ते हिंदूंचं धर्मस्थळ आहे, हिंदूंच्या दानावर चालणारं धर्मस्थळ आहे आणि त्याच्यामुळे अन्य धर्मियांचा इथे विषय नाही आणि या ठिकाणी जातीयवाद कोणीही करत नाही. एकसंध सकल हिंदू समाजाचा हा विजय. राज्यभर असे आंदोलन होणार का? कारण शनी शिंगणापूर बरेच असे मंदिर आहे. असा प्रकार अजून तरी आमच्या समोर कुठे आलेला नाही, पण ज्याही वेळेला असा प्रकार समोर येईल त्यावेळेला तिथे निश्चितपणानं आंदोलन केलं जाईल.